मराठी चित्रपट सृष्टीचा सद्यस्थितीचा साकल्यानं विचार होण्याची गरज आहे. एकीकडे म्हणजे नवीन कीर्तिमान स्थापन होत राहतात, व्यवसायात कोटीच्या कोटी उड्डाणं चालू आहेत, जागतिक पातळीवर यशोपताका झळकत आहेत, असा एक अवास्तव अभिनिवेश नको. आणि दुसरीकडे सगळं वाटोळं झालंय, काहीच होत नाहीये, मराठी सिनेमाला भविष्यच नाहीये वगैरे निराशावादही नको. मी साधी आकडेवारी सांगतो. 2025 मध्ये जे यशस्वी चित्रपट आहेत त्यांची आकडेवारी अशी 7.5 कोटी 8.5 कोटी. आणखीन आमचे मित्र हेमंत ढोमेचा सिनेमा फर्स्ट क्लास दाभाडे 3.5 कोटी. मला अतिशय आवडलेला सिनेमा संगीत मानापमान, त्याचाही म्हणजे जितकं कौतुक झालं तितका त्याचा बिझनेस झाला नाही. फुलवंती, घरत गणपती असे सगळे प्रॉब्ली 5 crores to 8 crores. आता ही ग्रॉस कलेक्शन्स आहेत. यात साधारणतः 30% शेअर निर्मात्यांना मिळतो. यात कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, जाहिरातीचा खर्च आणि इतर काही खर्च असतात. म्हणजे 10 कोटी कलेक्शन झालं तर निर्मात्याला 3 कोटी रुपये मिळतात. आणि बरा चित्रपट बनवायला आणि जाहिरात करायला त्याहून जास्त खर्च येतो. म्हणजे निर्मात्याचा अनुभव, असं वाटतं की निर्मात्याचा अनुभव महत्वाचा असतो का म्हणून. तर जिओ सारखी कंपनी असून सुद्धा मानापमान किंवा काय झापूक झुपूक हा सिनेमा चालला नाही. मग सेलिब्रिटी कास्टिंग चालतं का, तर अजिबात नाही. शेवटी मराठी सिनेमा हा त्या कथेवर आणि त्यातल्या मराठीपणावर चालतो. आज 90% मराठी सिनेमा तोट्यात जातात, ही परिस्थिती आहे. पण ही फक्त मराठीची नाही, हिंदीची देखील आहे. म्हणजे सक्सेस रेशो प्रॉब्ली दे से इज हिंदीमध्ये काय किंवा कुठल्याही इज सक्सेसफुल फिल्म्स आर प्रॉब्ली 5% ऑफ दॅट. 5% रिकवर द कॉस्ट अँड 90% ऑफ देम फ्लॉप. पण तरी सुद्धा देर इज समथिंग कॉल्ड पॅशन. कोणाला तरी करावं असं वाटतं, काहीतरी लिहिलेलं समोर यावं असं वाटतं. हे आपल्याला खूप एनर्जी देतं. मी ह्याचं सोल्युशन काय आहे, तर नाफा कॅन बी अ बिग कॅटलिस्ट इन हेल्पिंग मराठी फिल्म्स. नाफा कॅन ऍक्ट एज अ नोडल एजन्सी टू कनेक्ट मराठी युनिव्हर्स टू द वर्ल्ड सिनेमा. आपण कंटेंट, स्टोरीज असं आपण म्हणत राहतो की इथल्या गोष्टी सुद्धा तिथं पाहायला आवडतील, तिथल्या गोष्टी अर्थात इथं पाहायला जात आहेत. पण आपल्याकडे आजही त्या कॉन्टेंटवर अधिक मेहनत करण्याची गरज आहे. मी कोणाला तरी त्या दिवशी म्हणत होतो की आपण आपल्या मातृभाषेतच काम केलं पाहिजे. आता भाषांतर किंवा भाषांमधलं अंतर हे इतकं कमी झालेलं आहे की आज आपल्याला जर तुंबाडचे खोत बनवायचं झालं तर ते आपण मराठीतच बनवलं पाहिजे. याचं कारण की आज सिनेमा कुठल्याही प्लॅटफॉर्मवर गेल्यानंतर तो 21 भाषांमध्ये डब होतो. सगळे सिनेमे चालले असते तर वादच झाला नसता आणि सगळे पडले असते तर हा व्यवसाय कधीच बंद झाला असता. पण तरीही भारत देश सगळ्यात जास्त चित्रपटांची निर्मिती करतो हे सत्य आहे. मग या भारतीय चित्रपटांच्या जत्रेत मराठीची परिस्थिती काय आहे, तर दयनीय आहे. चित्रपट निर्मितीच्या संख्येत मराठी सिनेमा 5% कमी आहे. उत्पन्नात मराठी सिनेमा 2% कमी आहे. म्हणजे अंदाजे 12,000 करोडच्या एकूण उत्पन्नामध्ये मराठीचा वाटा 200 कोटी रुपये आहे. मग प्रश्न असा येतो की मराठी चित्रपट का बनवत राहतात. तर निर्माते 2 प्रकारचे असतात. यातले बहुतेक जण वन टाइम प्रोड्युसर्स असतात. म्हणजे त्यांना या व्यवसायाबद्दल फारशी माहिती नसते किंवा अजिबात नसते. त्यांना मराठी चित्रपट खूप नफा कमावतात असं चुकीचं चित्र दाखवलं जातं. शिवाय ग्लॅमरचं आकर्षण असतं ते वेगळंच. दुसरीकडे असे काही निर्माते असतात जे भाबडे असतात. ते आपल्या जमिनी विकतात किंवा उच्च व्याज दरानं कर्ज घेतात आणि त्या आशेनं चित्रपट चालेल आणि त्यांचे पैसे परत मिळतील या आशेवर राहतात. पण दोन्ही प्रकारात 90% निर्मात्यांना चित्रपटाचा व्यवसाय कळतच नाही. त्यांना चुकीचं मार्गदर्शन करणारे त्यांच्या मनात सॅटेलाइट डील, सरकारी सबसिडी, तर चित्रपटाला इतके पैसे मिळतील अशा चुकीच्या कल्पना भरवल्या जातात. चित्रपट बनवण्यासाठी पैसे खर्च होतात आणि प्रसिद्धी आणि जाहिरात करण्यासाठी सुद्धा, आणि रिलीजसाठी मग पैसेच राहत नाहीत.
या सगळ्यामुळे नवीन आणि भोळे निर्माते फसतात आणि त्यांचे पैसे गमावतात. महाराष्ट्रात एक दुसरा प्रॉब्लेम आहे की आपल्याला स्क्रीन्स मिळत नाहीत, कारण ते मर्यादित आहेत. आठवड्याला जर 3-4 चित्रपट येत असतील तर त्या चित्रपटांना एकतर स्क्रीन्स कमी मिळतात किंवा शोजची वेळ चुकीची मिळते. प्रेक्षक थिएटरमध्ये जात नाहीत, घरबसल्या टीव्हीवर आणि OTT किंवा रील्स बघत राहतात. ही आणि अशी अनेक कारणं मराठी सिनेमाच्या अपयशासाठी जबाबदार आहेत. आपल्याकडे मराठी सिनेमांबद्दल प्रत्येक OTT प्लॅटफॉर्मवरती एक उदासीनता आहे. दॅट्स बिकॉज ऑफ द सक्सेस रेशो वी हॅव हॅड. पण ह्यामध्ये सुद्धा नाफाची मदत होऊ शकते, कारण इफ द फिल्म्स आर प्रोड्युस्ड हिअर अँड इफ दे आर ऑन दी OTT प्लॅटफॉर्म्स हिअर, इट वुड स्टील मेक अ डिफरन्स. अगदीच काही उदासीन नाहीये परिस्थिती. म्हणजे बाई पण देगा देवा 90 कोटी रुपये, नाच ग घुमा 23 कोटी रुपये, नवरा माझा नवसाचा 20 कोटी रुपये, असा सैराट सारखा, असा कळसुबाई सारखाच उभा आहे. नॅशनल अवॉर्ड्स मध्ये मराठी चित्रपटांना घवघवीत यश मिळतं. पेपरमध्ये मारलेल्या बढ्या, या सगळ्यांमुळे एक बबल तयार होतो. फॉग ऑफ वॉर मध्ये काय खोटं काय खरं ते कळत नाही. तसंच फॉग ऑफ मराठी सिनेमात होतं. महोत्सव साजरे होतात, पुरस्कार दिले जातात, पण आतून सगळ्यांना माहिती असतं हे काही खरं नाही. आता नाफा अजून सुरुवातीच्या टप्प्यात असल्यामुळे माझी आयोजकांना विनंती आहे की ही संधी साधून मराठी सिनेमाच्या सध्याच्या फॉग ऑफ मराठी सिनेमामध्ये आपण अडकू नये. नाफा म्हणजे भारतात जे काही मराठी सिनेमात घडतंय त्याची छोटी प्रतिकृती नसावी. व्हॉट इट नीड्स फ्रॉम नाफा इज न्यूअर कॉन्टेंट, आणि अ कॉन्टेंट विच विल बी ग्लोबल. म्हणजे अगदी साधं सांगायचं तर आपला सिनेमा, मराठी सिनेमा जागतिक स्तरावर जागतिक लोकांनी पाहावा असा प्रयत्न खरं तर इथं होऊ शकतो. कारण इथे आपण ज्याला काय हल्ली, व्हॉट जनरेशन इज दिस, जेन झी. या जेन झींना हे अधिक चांगलं कळतं. दे नो हाऊ टू रीच दी ऑडियन्स. तर तो कॉन्टेंट आपण नाफामध्ये अधिक प्रमोट करायला हवा आहे. मराठी चित्रपट सृष्टीला अशा पुनरुत्थानाची गरज आहे का, असा विचार करताना हेच बघायला हवं की मराठी सिनेमाला कलात्मक, व्यावसायिक किंवा नवीन कल्पनांच्या दृष्टीनं पुन्हा उभारी घेणं कसं शक्य आहे. अभिजित घोलप आणि नाफानी जर ह्याचा प्रोटोटाईप तयार केला आणि तो यशस्वी केला तर ते फायद्याचं होईल. विचार करण्याचं आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद. मराठी चित्रपट जर का ॲव्हरेज 3-3.5 कोटीला आता जर का बनत असेल तर साधारणपणे 1 ते 1.5 कोटी रुपये हा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याचा खर्च असतो. म्हणजे त्या गोष्टीसाठी वेगळी एक्सपर्टीज लागते. त्यामध्ये वितरण आलं, एक्झिबिशन आलं, डिस्ट्रीब्युशन एक्झिबिशन आलं, त्याचप्रमाणे ॲडव्हर्टायझिंग अँड पब्लिसिटी आली, मीडिया प्लॅनिंग आलं, या सगळ्या गोष्टी होऊन मीडिया बाईंग आलं, टायअप्स आले, बार्टर टायअप्स आले, अशा अनेक गोष्टी करायला लागतात ज्यासाठी तुम्हाला सोर्स लागतो, तुम्हाला मार्केटमधला रिस्पेक्ट लागतो आणि अर्थात तुम्हाला अनुभव लागतो. ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे तुम्ही मग एखादा चित्रपट प्रेझेंट करू शकता. एक तर रोल चांगला पाहिजे आणि स्क्रिप्ट चांगलं पाहिजे. स्क्रिप्ट चांगलं नसलं आणि माझा रोल लेंथी असला तर त्याला काहीही अर्थ नाही. स्क्रिप्ट उत्तम लिहिलेलं नसेल, पटकथेत माझा रोल चपखल बसत नसेल तर तो रोल कधीही लोकांच्या लक्षात राहणार नाही. पण इतक्याशाच लेंथची भूमिका आणि अतिउत्तम स्क्रीन प्ले असेल तर त्यातली इतकीशी भूमिका सुद्धा, म्हणजे त्या अंगठीच्या खड्याला कोंदण असणं आवश्यक आहे. एखाद्या ठिकाणी फक्त आपल्याला भेटायला इतकी छान माणसं येणार आहेत हे जाणूनही मला खूप आनंद होतोय.
मला नाफात आल्यापासून असं वाटतच नाही की मी अमेरिकेत आहे. मला असंच वाटतंय की मी ऍक्च्युली मुंबईवरून निघालो, 16 तासाचा प्रवास केला आणि परत पुण्यात आलो. मराठी माणसं इतके, मराठी चेहरे साता समुद्र पार दिसणं अत्यंत भाग्याचं आहे, अत्यंत कौतुकाचं आहे. कारण डोळसपणे काही निर्णय घेतले. एक साधं कारण असं होतं की एखादी गोष्ट आपल्याला जमते आणि आपल्याला जमलेली गोष्ट लोकांना खूप आवडते हे कळल्यानंतर माझा त्यातला रस जातो जवळजवळ की ओके हे मला जमतं बुवा, चांगलं आहे, पण मग आपण काहीतरी वेगळं करून बघूया. अशी मला नेहमी काहीतरी नवीन शोधायची आणि आपल्याला हे जमतं का हे शोधायची एक खोड आजही आहे. त्यानुसार मला असं वाटलं की एक आपल्याकडे नायक म्हटल्यानंतर तो सर्व गुण संपन्न असायला पाहिजे असतो. बरोबर. तर तसा नसलेला, धडपडणारा, अडखळणारा, चक्क त्याची चप्पल तुटू शकते असं वाटणारा आणि त्याच्यात सुद्धा आणखी वेगळ्या ग्रे शेड्स असलेली पात्र ही शोधायला मला जास्त रस होता आणि ते मी करत गेलो. मी अँग्री यंग मॅन कधीच नव्हतो. म्हणजे 30 लोकांना एका हाती लोळवण्याचं कसं माझ्याकडे नव्हतं. मी ही मॅन सुद्धा नव्हतो धर्मेंद्र सारखा की 6 पॅक्स दाखवायचे, छाती भरदार छाती दाखवायची, हेही माझ्याकडे नव्हतं. मी रोमॅन्टिक हिरो राजेश खन्नाही नव्हतो. म्हणजे त्याच्यातला गोडवा, त्याच्यातला सगळंच हेही माझ्याकडे नव्हतं. एवढंच काय तर आपल्या पदलालीत त्यांनी नायिकेला भुरळ घालेल असा जितेंद्रही मी नव्हतो. म्हणजे नन्नाचा पाढा लावत माझ्याकडे काहीच नाही असा मी होतो. आणि कदाचित त्यामुळेच लोकांना मी आवडलो की आपल्याकडे काहीच नसलेला पण सच्चा असा माणूस लोकांना कुठेतरी जवळचा वाटला. आणि सर्वसाधारणपणे लार्जर दॅन लाईफ सिनेमा जो बनत असतो त्याच्यामध्ये बसमधून प्रवास करणारा आणि लोकलमधून प्रवास करणारा हा माझ्यामुळे लोकांना दिसला आणि तो खूप आपला वाटला, जवळचा वाटला. With great pride that I, on behalf of Michigan's 13th district, recognize North American Film Association, NAFA, founded by Abhi Golab, a pioneering organization committed to promoting Marathi cinema and cultural awareness across North America. NAFA has built a platform that celebrates Maharashtra's rich cinematic legacy by showcasing Marathi films to diverse audiences, fostering cultural dialogue and bridging communities through the universal language of storytelling. गेले 3 दिवस हा सगळा आपण आनंद घेतोय. नाफा, अभि, अर्चना या सर्व टीमचं मी अभिनंदन करतो. तुम्ही इतका सुंदर कार्यक्रम आम्हाला दिलात.
आणि मराठी सिनेमा उत्तर अमेरिकेत त्याच्यासाठी एक बाजारपेठ तयार केली, त्यासाठी एक क्रिएटिव्ह अशी संधी लोकांना उपलब्ध करून दिली. याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार. आणि नाफा आणि मराठी सिनेमा आणि त्याचं जे कंटेंट आहे, जे उत्तम मराठी सिनेमामध्ये काम झालंय आतापर्यंत, त्याबद्दल बोलायची संधी मला अमेरिकेच्या संसदेमध्ये, ज्याला आम्ही US काँग्रेस म्हणतो, तिथं मिळाली. आणि पहिल्यांदाच अमेरिकेतल्या संसदेच्या 250 वर्षाच्या इतिहासामध्ये प्रथमच मराठी शब्द अमेरिकेच्या संसदेत बोलले गेले. क्रॅश करायला लागलो आणि असं करत एक माणसाला शोधलं. आपल्याकडे रियाजाचा आवाज, तो जो नटाचा रियाज आहे तो त्या गायकासारखाच आहे. तो काम करून 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 झालेला आहे. आणि आता तर नव्या पिढीची भाषा म्हणून एकाच वाक्यामध्ये हिंदी इंग्लिश मराठी कहता आपने 10 साल जेल में गुजारे. मैंने कहा हाँ. फिर उसने कहा क्यों? तो मैंने कहा 5 साल अंग्रेजों की हुकूमत में और 5 साल आजाद हिंदुस्तान की जेल. और उस जुर्म के लिए जिसे करना तो दूर, जिसके बारे में मैं कभी सोच भी नहीं सकता. जब अंग्रेजों ने मुझे जेल में डाला था तो उस 5 साल की कैद में 1000 तकलीफों के बावजूद एक रात ऐसी नहीं गुजरी जहां मेरी हिम्मत डगमगाई. मैंने उस कैद को अपने माथे पर एक मेडल की तरह रखा और इस खुशफहमी में रहा कि हिंदुस्तान की आजादी में मेरा भी एक छोटा सा हिस्सा है. पर मैं गलत था, क्योंकि बंटवारे के बाद मैं अचानक गद्दार हो गया. जेल में हर दूसरे दिन कोई आदमी आता और मुझसे कहता मैं पाकिस्तानी जासूस हूं. मुझे अंदर इस दो कौमी नजरिए में जरा भी यकीन होता तो मैं पाकिस्तान चला गया. कौन रोक रहा था मुझे? पर मैंने हिंदुस्तान को चुना. अब उसी हिंदुस्तान की हुकूमत को कैसे यकीन दिलाऊं कि मैं तुमसे या किसी और से कम हिंदुस्तानी नहीं हूं? क्या अब इस मुल्क में सिर्फ मुसलमान होना गुनाह हो जाएगा? मराठी सिनेमा, त्याची आत्ताची काय परिस्थिती आहे, त्याचं भवितव्य काय, आणि त्यासाठी आपण काय पावलं उचलू शकतो, आणि नाफाकडे आम्ही कशासाठी पाहतोय किंवा नाफाकडनं आमच्या काय अपेक्षा आहेत, ह्या धर्तीवरचं हे पॅनल डिस्कशन मी आता सुरू करते. आपल्याला जर ब्रेकआउट सिनेमा बनवायचा असेल आता मोठा, तर दॅट इज वन हेल्प विच नाफा कॅन गिव्ह. म्हणजे प्रत्येक वेळेला आपण असं म्हणतो की ह्या लँग्वेजमध्ये कन्नडा इंडस्ट्री वॉज नॉट डुईंग वेल अँड दे मेड कंटारा, अँड इट इज अ ब्रेकआउट फिल्म अँड द इंडस्ट्री गॉट एस्टॅब्लिश्ड अगेन. तर तसंच काहीसं वातावरण नाफा निर्माण करू शकतं. पण जर तुम्ही OTT प्लॅटफॉर्म्सकडे बघितलं तर OTT प्लॅटफॉर्म्स आर ओन्ड बाय कॉर्पोरेट्स. ते आनंदासाठी काहीही बनवत नाहीत. तो त्यांचा व्यवसाय आहे, त्याच्यात ते बॅलन्स शीट बघतात म्हणजे बघतातच. तुम्ही किती पॅशनने सिनेमा बनवलाय, तुम्ही किती दिवस रात्र जागलायत आणि तुम्ही कसं रक्ताचं पाणी केलंय आणि कर्ज काढून, त्याने ह्याच्याशी शून्य देणं घेणं आहे.
ते म्हणतात त्याच्यात मी 1 रुपया लावला तर मला 1+ काहीतरी मिळेल की नाही, इतकं साधं आणि सोपं गणित आहे OTT प्लॅटफॉर्म्स. त्यामुळे एकदा तुम्ही सगळ्यात आधी तुम्हाला ह्याचं आकलन करून घ्यायला लागेल स्वतःला की दिस इज हाऊ दे ऑपरेट. कुठलीही कलाकृती ही गर्भार असते, त्या कलाकृतीतूनच दुसरी कलाकृती निर्माण होते. तर या नियमाप्रमाणे हे शॉर्ट फिल्म मला असं वाटतं की त्याचाच एक प्रोसेसचा भाग आहे. त्याच्यातून सातत्य, त्याचा ध्यास घेणं आणि ते करत राहणं हा एकमेव त्याच्यावरचा उपाय. पण ते करत असताना त्याच्यातली प्रयोगशीलता आपल्याला सापडत जाते त्या करण्यातून, त्या पुन्हा पुन्हा पाहण्यातून. आणि त्याला जेव्हा शॉर्ट फिल्म केली आहे कोणी तर ते एक वेड आहे. ते वेड असेल तर त्यातून डेफिनेटली पुढची फिल्म निघणार आहे. आपण प्रेक्षक आहोत ही गोष्ट मान्य करायला पाहिजे. आपल्याला असं वाटतं की माझं काही नाहीये त्यामध्ये, मी दरवेळेला थिएटरमध्ये जातोच असं नाही. आम्ही फॅमिली म्हणून काय करतो तर आम्ही फॅमिली म्हणून कदाचित एकत्र जेवायला जातो. त्याच्या पलीकडे आपण जर मराठी माणूस आहोत, आपल्याला मराठी वाचायला आवडतं, आपल्याला मराठी बघायला आवडतं, तर एक कुटुंब म्हणून किंवा मित्रांचा ग्रुप म्हणून आपण मराठी सिनेमा बघायला पाहिजे, त्याच्यावर बोलायला पाहिजे. कारण प्रेक्षक जर असे विखुरलेले राहिले की इथे बसलेलीच माणसं फक्त सिनेमाला काही देणं लागतात असं नाहीये. आपण कुठल्या अर्थाने देणं लागतो तर आपण अजून 10 प्रेक्षक निर्माण करणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. AI हा आपला एक नवीन मित्र आहे. ज्या मित्राबरोबर आपल्याला पुढे आयुष्यभर काम करायचंय त्याचं स्वागत आपण करायला हवं. ते शिकायला तर हवंच हवं, पण त्याला घाबरता कामा नये. आणि त्याचा वापर करून आपली क्रिएटिव्हिटी आणि आपली जी अभिव्यक्ती आहे, आपली जी कला आहे ती आपण जास्त चांगल्या प्रकारे कशी दाखवू शकतो याचा आपण विचार करायला हवा. महाराष्ट्रामध्ये ऑडियन्सला वी हॅव ग्रेट कंटेंट. कधी कधी मी मराठी पिक्चर बघतो आणि मला वाटतं खूप चांगली जाणार आहे बॉक्स ऑफिस, पण नंतर मला कळतं की ते बॉक्स ऑफिसवर चांगली नाही गेली पिक्चर, की डिडंट गेट दॅट डिझायरेबल ऑडियन्स. तर ते खूप मला वाटतं की प्रॉब्लेम आहे की वी हॅव गुड कंटेंट, वी हॅव ग्रेट लिटरेचर. मराठी लिटरेचर, बेंगॉली लिटरेचर आर द बेस्ट इन द वर्ल्ड. ओके, पण मला वाटतं की ऑडियन्सला एन्करेजमेंट करायला पाहिजे. आणि फ्रॉम ऑल द एस्पेक्ट, कोलॅबरेशन ऑल्सो, वी नीड गुड कोलॅबरेशन. आणखी बजेट मराठी प्रोड्युसर्सला थोडासा आणखीन द्यायला पाहिजे. एक प्रोड्युसर डायरेक्टर तर त्याला विजन असेल, त्याला चांगली स्टोरी असेल, चांगली कथा असेल, पण त्याला तुम्ही बजेटच नाही देणार तर काय करायला. तर आणखी मला वाटतं की ऑडियन्स जर काय भरभरून पिक्चर जाणार, बघणार मराठी चित्रपट, तर ते कलेक्शन येणार, फुटफॉल येणार त्याच्यावर, त्यानंतर त्याला पण बजेट मिळतं. अदरवाईज तो सांगेल की मला बजेट नाही मिळाला तर मी काय करायचं असं. बिकॉज एव्हरीबडी ऑब्व्हियसली फिल्म बनवतात असं नाही की मेसेजसाठी बनवतात. लोकांना इकॉनॉमिक्स, बिझनेस इज अ बिझनेस थिंग, बिकॉज फिल्म इंडस्ट्री ओव्हरऑल बिझनेस आहे. तुम्हाला बेनिफिट हा आहे की आमच्या काळामध्ये हे सोशल मीडिया वगैरे काही नव्हतंच. आणि कोविडच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप नुकसान झालं असलं तरी एक फायदा हा असा झालेला आहे की झूमवर सगळं आलेलं आहे. रायटर्सना तर दिस इज अ गोल्डन ऑपॉर्च्युनिटी. मी खरंच प्रांजळपणे सांगते, तिथे रायटर्सना शांतपणे राहायला दूर कुठेतरी जाऊन लिहायला लागतं. आपण बे एरियामध्ये छान निसर्गाच्या सानिध्यात इथं बसून तुम्ही लिहू शकता. ते जेव्हा झोपतात तेव्हा तुमचं लिखाण पूर्ण करा, ते उठल्यानंतर त्यांना पाठवून द्या. इट्स अ ग्रेट एक्सरसाइज. मराठी सिनेमाचा प्रॉब्लेम हाच होत गेला की मराठी ऑडियन्स खूप स्कॅटर्ड आहे. ते महाराष्ट्रात असो, परदेशात असो, आणि त्या सगळ्या ऑडियन्सकडे पर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर तेवढं नाही आहे, नव्हतं, किंवा ते खूप महाग पडतं. त्या कौतुकाचा खरा रेसिपिएंट मी नाहीये. त्या कौतुकाचे रेसिपिएंट जे आहेत त्यांना मी इथे बोलवणार आहे, आणि ते सगळे पडद्यामागचे कलाकार असतात. नाफा मी आहे, पण नाफा ते पण आहेत, आणि आमच्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांनीच हा मोठा महापर्वत उचलायला मदत होते. आणि